तर नमस्कार, आज आपण बनवणार आहोत पाण्यावरती पेटणारे दिवे. तर मी त्याच्या ग्लास घेतलेला आहे, त्याच्यात पाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कलर टाकायचे आहेत. तुम्ही रांगोळी टाकली तरी, रांगोळीचे कलर टाकले तरी चालतील. त्याच्यानंतर त्याच्यात तुमच्याकडे डेकोरेशनसाठी फुलं असतील किंवा त्याच्या पाकळ्या वगैरे टाकल्या तरी चालेल. पहिल्यांदा कलर जो आहे तो सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. एका याच्यामध्ये मी कलर नाही टाकला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही फुलांच्या पाकळ्या किंवा तुमच्याकडे काय असेल ते डेकोरेशनचं तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतरला मग आपण एक बॉटल घ्यायची आहे. त्या बॉटलमध्ये बॉटल कट करायची आहे. तर इथं मी डेकोरेशनसाठी चमकी टाकलेली आहे. त्याच्यामध्ये जेव्हा ते पेटतात ना तेव्हा ती चमकी वगैरे छान चमकते, ग्लासातून बाहेर दिसते छान अशी. तर इथं मी थर्माकोलचे बॉल देखील टाकलेले आहेत. तर एक आपल्याला बॉटल घ्यायची आहे, जे की आपल्याकडं घरात सगळ्यांकडेच बॉटल अवेलेबल असते. तर ती बॉटल जी आहे ती कट करायची आपल्याला आणि गोल अशी आकाराचे आपल्याला झाकणाच्या आकाराचे गोल कापून घ्यायचे आहेत आणि त्याच्याला मधोमध एक छिद्र पाडायचं आहे, म्हणजे होल पाडायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यात कापसाची वात आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आहे. तर कापसाची वात देखील बघा, हे 4 मी कापून घेतलेले आहेत गोल. तर इथं कापसाची वात हातावर छान असे करून घ्यायची आणि त्या होलामध्ये टाकून घ्यायची. त्याच्यानंतरला आपण थोडंसं तेल देखील टाकणार आहोत. त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ग्लासांमध्ये 4 ग्लासांमध्ये हे करून घ्यायचं आहे, तेल टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा तेल टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे. तर पाहू शकता किती छान वाटतंय, आपलं डेकोरेशनसुद्धा छान असतंय. आणि हे जे आहे त्याला थोडं वातीला तेल लावायचं आहे, वरच्या जिथं आपल्याला पेटवायचे आहे त्या वातीला तेल लावायचं आहे थोडं, आणि ते ग्लासमध्ये ठेवून द्यायचे आहे. हे प्लॅस्टिक असल्यामुळे आपली वात जी आहे ती खाली पाण्यामध्ये जात नाही, म्हणजे डुबत नाही आणि ती भिजत देखील नाही. तर ही जे आहे ना, खरंच खूप दिवे भारी दिसतात आणि 2 ते 3 तास हे दिवे आरामशीर चालतात आणि खरंच खूप त्यांनी फायदा, म्हणजे भाजण्याची वगैरे लहान मुलांना भीती नसते यांनी. तर फक्त एवढेच काही काचेचे असतात म्हणून थोडंसं हे करून तुम्ही दुसऱ्याही तुम्ही पणत्यांमध्ये सुद्धा हे दिवे लावू शकता, असं नाही की काचेचीच वस्तू पाहिजे. तर कसे वाटले तुम्हाला माझी दिवे, पाण्यावर जळणारे दिवे, नक्की कमेंट्स करून सांगा. बाय बाय.